काय नाव तुमचं? मी सोमनाथ वसंतराव काळे. काय परिस्थिती आहे घोडेगाव जिल्हा परिषद गटाची? काय परिस्थिती आहे? घोडेगाव जिल्हा परिषद गटामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने परिस्थिती आहे. कोणाला, विरोधकांना का राष्ट्रवादीला? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. हां, तर काय म्हणजे लोकांमध्ये चर्चा आहे का ह्या जिल्हा परिषद गट जे समोरचे उमेदवार आहेत त्यांचं म्हणणं आहे का संपूर्ण विकास कामं मी केली आहेत, करोडो रुपयाचा निधी आणलेला आहे. नेमकं अशी जादू काय केली त्यांनी का लोक त्याबाबत चर्चा करतात? खोटं बोला पण रेटून बोला अशी पद्धत आहे त्या उमेदवारांची. मूळतः जिल्हा परिषदमध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता आणि त्या काळामध्ये जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील होते. आमच्या भागातील कोणताही माणूस गेला, अगदी साधा ग्रामपंचायत सदस्य गेला, सरपंच उपसरपंच गेला का त्यांनी या भागामध्ये आदरणीय विवेकदादा वळसे पाटलांनी आमच्याकडे निधी टाकलेला आहे, वळसे पाटील साहेबांनी निधी टाकलेला आहे. ह्या जिल्हा परिषद गटामध्ये 400-500-600 कोटी रुपयाचे विकास कामं आदरणीय वळसे पाटील साहेबांनी केलेली आहे. अगदी सातगाव पठाराची पाण्याची योजना जी आहे ते जे म्हणतात ते मी केली असं सांगतायत. हे सुद्धा आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटलांनी ह्या 4-5 मिटिंगा घेऊन, अगदी सिवनशी जिल्हा परिषदेला मिटिंग घेतली, बऱ्याचशा मिटिंगा घेऊन ती पाणी पुरवठा खरं तर त्यासाठी आदरणीय शिवाजीदादांनी फॉलोअप घेतलेला आहे आणि त्यांनी ही स्कीम आणलेली आहे पाण्याची. म्हणजे एकंदर जे बोलतात मग त्याच्यामध्ये तथ्य नाही असं तुमचं मत आहे? 100% अजिबात तथ्य नाही. अगदी घोडेगावमध्ये जरी समजा आम्ही पाहतोय 2012पासून आम्ही सत्तेत आहोत. आमचे ज्या वेळेला एखाद्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये काम करतोय त्यावेळेला आम्ही प्रस्ताव देतो, आम्ही ठराव देतो, त्यावेळेला विकास कामं होत असतात. त्याच्या पॉम्पलेटमध्ये आहे ते त्यांनी जे दाखवले ते चुकीच्या पद्धतीने आम्ही विकास कामं केलेली आहेत. त्यांनी कुठल्या प्रकारची विकास कामं केली? त्याचा परिणाम काय मतदारांवर होतोय का ते बोलतात त्याचा? नाही, मतदारावर परिणाम होणार नाही, कारण की अगदी कोरोनाच्या काळात इतर कामामध्ये आमच्या घोडेगावमधील सर्वच पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारची कामं केलेली आहे. गोरगरीब जनतेची सेवा करायचं आमच्या या सर्वच आमचे उमेदवार असतील, कैलास बोकाळे किंवा मंगलताई हुले, ह्याही उमेदवारांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. एकंदर आता समोर पहा, काही ठिकाणी धनुष्यबाण आहे, काही ठिकाणी मशाले, हा काय गोंधळ का योग्य आहे? कसं वाटतंय? ही सगळी खिचडी झालेली आहे आणि आमच्याकडे जे आहे ती तिन्ही उमेदवार घड्याळावर. जिल्हा परिषदचे उमेदवार मंगलताई हुले घड्याळ आहे, कैलास बोकाळे घड्याळ आहे आणि पेडगणामध्ये संजय भाऊ पवळे हे सुद्धा घड्याळा चिन्ह आहे. म्हणजे मग जे समोर चाललंय म्हणजे कसं राज्यात वेगळं राजकारण आहे, तालुक्यात वेगळं आहे, याच्यामध्ये नेमकं म्हणायचं काय त्यांना? हा राज्यात वेगळं चाललंय आणि यांनी तालुक्यात यांच्या म्हणजे आदरणीय वळसे पाटील साहेबांना विरोध म्हणून हे त्यांनी विरोध चालवलेला आहे. तसा पाहायला गेलं तर 1990च्या नंतरचा तालुका आणि 90च्या आधीचा तालुका हा खूप असा फरक हा आदरणीय वळसे पाटील साहेबांमुळं झाला आहे. त्यामुळं जनता ही वळसे पाटील साहेबांच्या मागं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे राहणार आहे. एकंदर आता तुम्ही सुद्धा उमेदवारीच्या स्पर्धेत होता, कारण तुमचं नाव अग्रक्रमाने घेतलं जात होतं. मग आता तुम्ही सध्या म्हणजे प्रचार करताय का काय? सध्या काय लोकांमध्ये काय चर्चा आहे तुमच्याबाबत? आमच्या बाबतीत जरी तुम्ही माझी बाईट घेतल्या नंतरही किंवा अगोदरही कोणाला विचारलं तर ज्या वेळेला मी इच्छुक होतो श्रेष्ठींकडं मी माझं तिकीटसुद्धा मी मागणी करत होतो, परंतु आदरणीय वळसे पाटील साहेबांनी ज्या वेळेला माझ्याकडे कोणतंही पद नव्हतं त्यावेळेला एक 10-12 वर्षापूर्वी शरद सहकारी बँकेचं संचालक पदावर मला नेलं. म्हणजे ज्या बँकेत मी शिपायासाठी अर्ज केला होता त्या बँकेचं संचालक मला करायचं काम केलं. तदनंतरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक म्हणून एक 3-4 वर्षापूर्वी मी कुठल्या प्रकारची मागणी केली नव्हती, तिथेसुद्धा मला मार्केट कमिटीवर दिलं. आणि जर साहेबांचा आदेश आणि साहेबांपेक्षा मोठा आपण कोणी नाही. ज्या साहेबांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे हा तालुका जपला आहे आणि मग साहेबांपेक्षा अजून आपण काय करू शकतो? वेगळं तर आपण काय करू शकत नाही आणि साहेबांचा शब्द हा अंतिम आपण मानतो. त्यामुळं साहेब सांगतील, मी साहेबांना सांगितलं तुम्ही दिलं तर ठीक, नाही दिलं तर ठीक, पण तुम्हाला धोका देऊन दुसऱ्या कुठली पक्षात जायचं, काहीतरी चर्चा करायची हे अजिबात कदापि होणार नाही. आजही तुमचाच आहे, उद्याही तुमचाच राहणार आणि परवाही आदरणीय दिलीप वळसे पाटलांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी 100% राहणार. हा जो घोडेगाव जिल्हा परिषद गट आहे तो सन्माननीय पुणे माडाचे अध्यक्ष शिवाजी आढळराव पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. बरोबर आहे.
परंतु गेल्या 15 दिवसात आढळराव पाटील फारसे सक्रिय नसल्याची चर्चा विरोधक करतात. नेमकं काय मग त्याच्यामध्ये तथ्य आहे? विरोधकांना बोलायला भांडवल नाही, ते काही चर्चा करतील. आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील कालच घोडेगावच्या बाजारपेठेने अगदी होम टू होम आमच्याबरोबर सर्व नागरिकांना त्यांनी सांगितलं का बुवा हे माझे 2 उमेदवार आहे. माझ्या गावची माझी लेक मंगलताई हुले आहे आणि जे 40 वर्ष आज लोकांच्या जनसेवेत काम करतात ते कैलासभाऊ काळे आहेत, संजयभाऊ पोळे आहेत. ह्या तिन्ही उमेदवारांना विजय करा असं दादा 100% ठामपणे सांगतात आणि आमच्याबरोबर फिरतायत. आजसुद्धा संध्याकाळी 5 वाजल्यापासून तर 9 वाजेपर्यंत दौरेत या परिसरामध्ये. मग हे काय नेमकं कोलेकोई केली जाते बुवा? आढळराव पाटील नाराज आहेत पक्षामध्ये किंवा फिरत नाही, याच्यामागे विरोधकांचं काही षडयंत्र आहे का? बोलता विरोधकांचं म्हणण्यापेक्षा जे आजचे जे जिल्हा परिषदचे मागील उमेदवार होते त्यांना पुण्याई शिवाजीदादा आढळराव पाटलांची. शिवाजीदादा खासदार होते या भागाचे म्हणून ते जिल्हा परिषद सदस्य झाले. दादांनी त्यांना या गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य निवडून येण्यामध्ये ताकद दिली म्हणून ते जिल्हा परिषद. आणि आज ते दादांवर टीका करतात. मागाशी मी तुम्हाला तेच सांगितलं, माझ्यासारखा कार्यकर्ता मला बँकेवर मार्केट कमिटीवर डायरेक्टर म्हणून दिलं, त्या माणसाशी मी गद्दारी करणार नाही, मी निष्ठेने काम करीन. हा ज्याचा त्याचा भाग असतो. आदरणीय दादांमुळं ते आज जिल्हा परिषद सदस्य झालेले ते विसरतायत. म्हणजे काय कारण असू शकतं? म्हणजे कसं असतं, कोणी मोठं केलं राजकारणात किंवा कोणी कोणाला जरी सोडून दिलं तर मर्यादा ओलांडून टीका केली जाते का? 100% ज्याचा त्याचा तो भाग आहे. आपण कोणावर काय बोललं पाहिजे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि आता जे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत, म्हणजे आता समोरचे तुमचे विरोधकच म्हटले तरी चालेल, तर ते बऱ्याच ठिकाणी समजा प्रचारात आघाडीवर आहे, मला लोकांचा फार भरपूर प्रतिसाद मिळतो आहे आणि मला आता म्हणजे फार चिंता नाही असं स्पष्ट सांगतात. नेमकं त्याच्यामागे काय धोरण असावं त्यांचं? ते खोटं बोलत आहे. आणि 7 तारखेला मताच्या रूपानं आणि 9 तारखेला निकाल लागल्यानंतर तुम्हाला ही सगळी गोष्ट समजणारच आहे. अगदी प्रचारामध्ये आमच्या या तिन्ही उमेदवारांनी चांगल्या प्रकारची आघाडी घेतलेली आहे. आणि आमच्या ज्या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत मंगलताई हुले, त्या अगदी शेतकरी कुटुंबातील महिला आहे. 3 वर्षापूर्वी या गावचा कारभार हातात घेतल्यानंतर अगदी स्मशानभूमीपासून मंदिर, देवीचं मंदिर असेल किंवा शाळा असेल, सर्व परिसर अगदी 8 कोटी रुपयाची कामं मंगलताईंनी नारुडी या गावामध्ये केलेली आहे. आणि पुढील याच्यामध्ये त्यांनी ह्या जिल्हा परिषद गटामध्ये चांगल्या पद्धतीचे काम करतील. 100% एकदम साधी बाई आहे. कुणी जावा आणि त्यांच्याकडनं काम करून घ्यावा अशी आपली मंगलताई हुले नारुडी गावच्या सरपंच आहेत. आता पहा, मंगलताई हुले नारोडीच्या सरपंच आहेत, त्यांचं माहेरे लांडेवाडी आहे. दुसरं संजय पावळे हे पेठचे सरपंच आहेत आणि त्यांचा या परिसरात मोठा संपर्क आहे. तिसरं उमेदवार कैलासभाऊ काळे, 35-40 वर्ष झाले ते राजकारणात आहे 100%. आणि सभापतीपद म्हणून त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे ह्या तिन्ही उमेदवारांचा भविष्यात विकास कामांसाठी काय नियोजन किंवा त्याचा काही मतदाराला फायदा होऊ शकतो? 100% फायदा होणार. जसं मी मागाशी बी सांगितलं का ही गाव कारभारातली मंडळी आहेत. अगदी 1997 साली बॉनच्या पत्नी अर्चनाताई काळे ह्या घोडेगावच्या सरपंच होते. त्या दिवसापासून तर आज ताग आहेत. तदनंतर ह्या घोडेगाव ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले, पंचायत समितीचे सभापती झाले. आणि अहारात्र कुणीही रात्री 12 वाजता जरी फोन केला आणि भेटलं तरी त्या माणसाचं काम मार्गी लावायचं काम करतायत. संजूभाऊ पवळे पेडगावचे आदर्श सरपंच आहे. त्यांनीसुद्धा पेडगावच्या जडणघडणीमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्यांचासुद्धा जनतेचा पाठिंबा त्यांनाही चांगल्या प्रकारे. आमचे तिन्ही उमेदवार सक्षम आहे आणि कुठल्याही प्रकारचा डाग भ्रष्टाचाराचा नाही. आणि तिन्ही उमेदवारांचा कुठल्याही प्रकारे ठेकेदारी व्यवसाय नाही. आणि दुसरी गोष्ट टक्केवारीचा व्यवसाय या तिन्ही उमेदवारांचा आमचा नाही आहे, आम्ही ठामपणे सांगतो. म्हणजे हा जो बोलण्याचा तुमचा रोख दिसतोय, टक्केवारी, ठेकेदार, तर काही तसे उमेदवार आहेत का या भागात? असतील ना. आता तुम्ही जे पत्रकार आहेत, तुम्ही हुशार पत्रकार आहेत, तुम्हाला हाही लोकांना बी माहिती आहे, जनतेलाही माहिती आहे आणि तुम्हाला बी माहिती आहे. आम्ही ज्या वेळेला सांगतो की आमचे उमेदवार ठेकेदार किंवा टक्केवारीचे नाही, आम्ही ठामपणे सांगतो. त्याच्यामुळंच आमचे उमेदवार एकदम सक्षम आहेत. म्हणजे तुमचं म्हणणं आहे नाणं आमचं खणखणीत आहे? 100% खणखणीत आहे. कधी बी तुमचं चॅलेंज आहे कुठल्याही बाबतीत याबाबत? 100% चॅलेंज आहे.